आणि दरवर्षीप्रमाणे यंदाही बिहारला पुन्हा एकदा पुराचा मोठा फटका बसलाय। बिहारच्या सुपौल जिल्ह्यामध्ये गेल्या 2 आठवड्यापासून मोठ्या प्रमाणात पाऊस बरसतोय आणि त्यामुळेच पाणीच पाणी सध्या पाहायला मिळतं आणि या पुराचा तडाखा कसा बसलाय ग्रामस्थांना ते देखील पाहायला मिळतंय। बरेच ग्रामस्थ विस्थापित झाल्याचं पाहायला मिळतंय। अनेकांच्या घरात पाणी शिरलं आणि त्यामुळे सध्या ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। अगदी स्वतःची जनावरं घेऊन या ग्रामस्थांना घराच्या बाहेर पडावं लागलंय। अनेक घरं या किनाऱ्यावरती होती ती पूर्णतः पडलेली पाहायला मिळाली आहेत। प्रचंड पूर बिहारमध्ये पाहायला मिळाला। बिहारमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय आणि या परिसरातील दृश्य जर आपण पाहिली तर कशा प्रकारे इथं जमीन देखील वाहून गेलेली आहे, लोकांची घरं कोसळलेली आहेत आणि अशा लोकांना एका ठिकाणी त्यांना निवारा करण्यात येऊन तिथे त्यांना ठेवण्यात आलेलं आहे। मात्र बिहारमधील परिस्थितीमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं। आसाममधील पूरस्थिती अद्याप निवळलेली नाही। बुधवारी पुरात आणखी 3 मृत्यू झाल्याने या आपत्तीतील मृतांची संख्या आता 78 वर पोहोचली आहे। राज्यातील 7 जिल्हे पुराच्या तडाख्यामध्ये आहेत। याचा फटका सुमारे 3 लाखापेक्षा अधिक नागरिकांना पोहोचलाय। खरंय ही स्थिती आपण पाहतोय। काय बिकट अवस्था आहे पुरामुळे ते आपल्याला या दृश्यांमधून पाहायला मिळतंय आणि नजर जाईल तिकडे पाणीच पाणी असल्याचं पाहायला मिळतंय आणि याच पुरातनं ग्रामस्थ वाट काढतायत, सुरक्षित स्थळी पोहोचण्याचा प्रयत्न करतायत। बचाव पथकं तैनात करण्यात आली आहेत मोठ्या प्रमाणामध्ये। मात्र तडाखा पुराचा जोरदार बसलाय आणि आसाममध्ये ज्या ज्या ठिकाणी अशी पूरस्थिती आहे त्या ठिकाणी लोकांना अन्नपदार्थांचा पुरवठा अशा प्रकारे केला जातोय। हेलिकॉप्टरमधून देखील या ठिकाणी अन्नपदार्थ पोहोचवण्यात आलेले आहेत। लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलंय त्यामुळे घरातील सर्व साहित्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। उत्तराखंडमधील धारचुला भागामध्ये तीनटोलाजवळ कैलास मानसरोवर यात्रेच्या मार्गावर दरड कोसळल्याची घटना घडली आहे। डोंगरावरनं मोठे खडक आणि माती झाडं सतत खाली पडत असल्यानं हा मार्ग आता पूर्णपणे बंद झालाय। रस्त्याच्या दोन्ही बाजूंना अनेक वाहनं अडकून पडली आहेत। प्रशासन आणि रस्ते बांधकाम यंत्रणा हा मार्ग पुन्हा खुला करण्यासाठी प्रयत्नशील आहेत। या भागामध्ये दरड कोसळणं हा प्रकार नवा नाही, मात्र पुन्हा एकदा अशा प्रकारे दरड कोसळल्याची घटना घडली आहे त्यामुळे महामार्ग पूर्णपणे ठप्प झाला।